जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे जैवविविधता. आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपण अनेक पारंपरिक आणि पौष्टिक खाद्यपदार्थ विसरत चाललो आहोत. अशाच आपल्या संस्कृतीचा, आरोग्याचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा अनमोल ठेवा म्हणजे रानभाज्या. आज आपण सहभागी होत आहोत अशा आगळ्या वेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमात रानभाजी महोत्सवात. या महोत्सवातून विविध रानभाज्यांची ओळख, त्यांची औषधी गुणधर्म, पौष्टिक महत्व आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली पारंपरिक खाद्य संस्कृती यांचा सुंदर परिचय करून देण्यात आलेला आहे. चला तर मग निसर्गाच्या कुशीत घेऊन जाणाऱ्या, आरोग्याचा खजिना उलगडून दाखवणाऱ्या आणि आपल्या परंपरेची नव्याने ओळख करून देणाऱ्या या रानभाजी महोत्सवाची सफर आपण एकत्र अनुभवूया. याची मला खात्री आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मी तालुका आमच्या कृषी विभागाच्या फक्त खेळत असतात, मोबाईलवर फक्त बघत असतात. परंतु असे हे उत्सव म्हणजे महोत्सव घेणे फार काळाची गरज आहे. जंक फूडमुळे आपल्या शरीराची जी अवस्था समोर बसलेल्या आहात त्याच्या आपण प्रत्येकाने आपापल्याकडे बघूनच ठरवा की जी परिस्थिती आपली जी काय आली आहे. हे जंक फूड, मी एक हॉटेल व्यावसायिक आहे, परंतु पर्यटन म्हटलं आणि खरंच सांगते की झाड आपल्या परसात असलं एक जेवणाचा खर्च अर्धा माझी भागून जातो. कारण परसातल्या तुम्ही आता खेड्यापाड्यातील महिला, तुमचं काय आमच्या शहरासारखं नुसते फ्लॅट सिस्टीम नाही. त्यामुळे तुमच्या आवारात परसात पण निश्चितपणे झाड हे या रानभाज्यांमध्ये आहे. आणि ही रानभाज्या ज्या आहेत, एक समजा ही भाजी कसली आहे, पुढे जाऊ. पण मग काय त्याचं महत्व काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. अगदी थोड्याच वेळात तुम्हाला हे लक्षात येईल की हे काय आहे, आपल्याला आयुष्य ते काय थोडं आयुर्वेदिक आहे की आपले नेहमी आपण या रानभाज्यांची विक्री केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचे रानभाजीचे महोत्सव हे घेतले पाहिजे. थोडंसं पुन्हा एकदा विनंती करतो की बाकीच्यांनी थोडंसं शांत राहा. परीक्षकांना त्यांचं काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एक कोणाची जबाबदारी घेऊया आणि शांतता राखूया. रानभाजीचं थोडक्यात महत्व समजून गटाचं नाव काय, तुमच्या गटाचं नाव काय? मला वाटतं रानभाज्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऐकवत आहे, बघितलेलं आहे. महत्वाचं निवेदन करतो कामाचा आदर करूया. थोडीशी शांतता, आपण थोडंसं आदर भाजी काय टाकायला कुठचं कंट्रोल जी आहे ती थोडंसं लक्षात ठेवा. थोडंसं इकडे तिकडे आज पण चालू काय व्यवस्थित सुरू जेव्हा आपण केले तर डायबिटीज जो उपयोगी येते, कोणती रोगावर आणि विशेष मला वाटतं संधी वातावरण पण मला वाटतं अनेक रोगावर उपयुक्त आहे. आपल्या शरीरासाठी अपायकारक नाही आणि ही भाजी खाल्ल्याने आपण अनेक रोग प्रतिबंधक आहे. अळू काय नेहमीच ही भाजी चांगली आहे. त्वचा विकारांसाठी अतिशय गुणकारी आहे टाकला. खरूज असेल, नायटा असेल किंवा भाजी आहे. विशेष काही त्यांना लक्ष द्यायची गरज नाही. तर त्याच्यासाठी सेवन जर केलं पावसाळ्यामध्ये तरी पण बऱ्यापैकी आजार दिसलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं
बीपीचा जो त्रास आहे, हाय बीपी होतो, लहान शेवगा तो बघा. त्रास पण हा कांदा कमी करतो. तर त्या अनुषंगातून काकड्याची भाजी खूप गुणकारी आहे. आघाडा जर तुम्हाला माहित असेल, आघाडा, तर आघाड्यामुळे तुमच्या ऋतुकाळावर प्रभावी आणि गुणकारी असा ही वनौषधी आहे. आघाडा माहिती व्यवस्थित करून पाहण्यास महत्वाचं काम. तांदूळ जर माहिती नसेल तर थोडंसं तांदूळाकडे लक्ष येतो आपल्या सर्वांचं. ताप आणि मलेरियासाठी अतिशय गुणकारी आहे. हा सर्व मलेरियाची साथ अर्धा टक्के असेल. मलेरियाची साथ कमी झाली असेल पण तांदूळ मलेरियाची आहे. बरं, जरा कृषी आमच्यासाठी आहेत, विनंती आहे, नाश्ता आलेला आहे, थोडंसं आपण टाका. हे आपले जे आपल्यासोबत आहेत, आपले व्यक्ती आहेत आजच्या कार्यक्रमाच्या, या सगळ्यांना आपण थोडंसं अल्पोपहाराचं थोडीशी प्रयोजन करून देऊया. प्लीज थोडं सहकार्य करा. आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे, कृषी सखींचा पण कार्यक्रम आहे. तर या अल्पोपहाराची आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा. तर मी तांदूळच्या विषयी सांगत होतो. जीवनसत्व व्हिटॅमिन सी आपण म्हणतो. अशक्तपणा असेल तर तांदूळचा खाऊन आपली शक्ती वाढू शकते. आपल्याला असं कसं कोरोनामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी ची जास्त गरज होती. जास्तीत जास्त सुंदर लागेल ना. थोडीशी ही कांदावर्गीय भाजी आहे, साधनशक्तीवर खूप गुणकारी आहे, मलेरियासाठी खूप महत्वाची आहे, पोटाच्या तक्रारींवर फायदेशीर ठरते. बघा, ही खूप महत्वाच्या अशा भाज्या आहेत. कुठल्याही दवाखान्यात जाऊन गोळी आणायची गरज नाही. 2-3 महिने जरी तुम्ही आपण सतत हे जर सेवन केलं रानभाज्यांचं, तर येणाऱ्या 7-8 महिन्यांसाठी आपल्याला बाहेरची भाज्या खायला तरी चालणार नाही. पण आपण काय करतो, आपला समतोल आपण राखत नाही. निसर्ग त्याचा समतोल राखतो, म्हणून 8 महिन्यानंतर 4 महिने पावसाळा येतो. पण आपण आपला समतोल राखतो का? पावसाळ्यामध्ये जे रानभाज्या येतात, ते आपण आपल्या नियमित सेवनामध्ये आणत नाही. त्यामुळे नम्र विनंती आहे, आव्हान आहे की जास्तीत जास्त रानभाज्या आपण सगळ्यांनी सेवन करावं. त्यानंतर फोडशी आहे. फोडशी ही कांदावर्गीय भाजी आहे. साध्या रीतीवर मुळव्यावर त्वचेच्या आकारामध्ये मधुमेहासाठी पुन्हा एक भाजी भाजी आहे, ती पडीक जमिनीवर उगवणारी आहे. त्याच्यातून मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राहते. खाण्याचा मासावर पण कार्य आहे. हात कुठे? शेवळ्यामुळे पोट साफ होतं बघा, आणि चयापचय फास्ट होतं. त्याच्यामुळे जर कोणाचं वजन वाढलेलं असेल तर वजन कमी करण्यासाठी ही चांगली शेवळा भाजी आहे बघा. मग अशा असंख्य भाज्या आहेत, रानभाज्या आहेत, आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. अशा प्रदर्शनामध्येच आपण त्यांची ओळख करून देत असतो. आपण ती ओळख करून घ्यावी. ज्यांना माहिती आहे त्यांनी त्याचा वापर करावा, नियमित सेवन करावं. परीक्षकांचं मला वाटतं बऱ्यापैकी सर्व परीक्षण करून झालेलं आहे. ही समिती व्यासपीठावर थोड्याच वेळात येते आणि आपल्याला कळणार आहे की या स्पर्धेचे मानकरी कोण ठरणार आहेत. या स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश कोणी संपादन केलेलं आहे, यशाच्या शिखरावर कोण आहे आणि यशाबरोबर कोण आहे, हे सगळं येणाऱ्या काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर असणार आहे. कृषी सखींना की आपल्या इथं अल्पोपहार आलेला आहे. आपल्या शुभ हस्ते हा अल्पोपहार आपण उपस्थित महिलांना द्यावा. ही नम्र विनंती, कळकळीची विनंती. नंबर येणार व्यवस्थित घे. कृषी सखी आलेल्या किती आहेत? आपण जायचं नाहीये, कार्यक्रम संपल्यावर पण थांबायचं आहे. कृषी सखीने जायचं नाहीये. किती कृषी सखी या ठिकाणी आहेत हे पाहणं खूप महत्वाचं आहे. कृषी सखींना विनंती आहे, कळकळीची विनंती म्हणतो मी. आणि तालुका ह्या ज्या महिला आहेत त्यांना आपण अल्पकाळाचा आस्वाद देणार आहोत. अगदी सकाळपासून आपल्यासोबत या महिला आलेल्या आहेत. यांची उपस्थिती खूप प्रार्थनीय आहे आजच्या कार्यक्रमासाठी. सचिव कुठे आहे? पुनश्च विनंती आहे, कृषी सखी आपण अल्पोपहार जो आहे तो या ठिकाणी मान्यवर व्यासपीठावर आलेले आहेत. डेके साहेबांना विनंती आहे, डेके साहेब आपण जरा व्यासपीठावर या. या ठिकाणी परीक्षण जी समिती आहे त्या समितीद्वारे अतिशय गुप्त पद्धतीने आणि अतिशय हा उद्या दक्षतेने आजच्या या पाककलाकृती
स्पर्धेमधील स्पर्धकांच्या ज्या पाककला आहेत त्यांचं परीक्षण करण्यात आलेलं आहे. भारी आहे, मस्त आहे. आजचे सर्टिफिकेट कोणाकडे आहेत? क्षीरसागर सर आहेत ना? सन्मान देखील केला जाणार आहे. विशेष प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. यामध्ये पाककलेमध्ये जे स्पर्धक भाग घेतलेले आहेत त्यांचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक असणार आहे. तालुका शेतकरी सल्लागार समितीचे या ठिकाणी सन्माननीय सदस्य खानविलकर मॅडम असतील. त्यांनी या ठिकाणी या परीक्षण समितीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे. या ठिकाणी पुढील कामामुळे त्यांना जाणं क्रमांक प्राप्त आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, या ठिकाणी आपली उपस्थिती आपण दर्शवली. या ठिकाणी परीक्षण समिती मार्फत स्पर्धकांच्या पाककला कृतींचा या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. उपस्थितांना सर्वांना, स्पर्धाकांना सगळ्यांनाच विनंती आहे, पुढच्या जवळपास 30 मिनिटांचा कार्यक्रम थोड्याच वेळात त्या ठिकाणी संपणार आहे. खुशीसाठी खूप मला वाटतं जे आलेले आहेत त्यांना नम्र विनंती आहे, हे जे अल्पपाल आहे, आपण आपल्या विभागाचा कार्यक्रम आहे, या महिलांना आपण ते द्यायचं आहे. किती कधीपासून सांगतोय मी, हे काय आहे येणार आहे शिरसागर सर. अल्पहार समितीमध्ये जे मान्यवर आमचे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी कृपया स्टेजवर. अल्पहार पदाधिकारी कोण आहेत? या व्यासपीठावर यायचं आहे आपण कृपया. इन्स्पेक्टर आपण व्यासपीठावर यायचं आहे. नवीन काहीतरी आहे ना. पानकर सर कुठे असतील? व्यासपीठावर यायचं. पानकर सर, जिथे सर, पानकर सर आपण जवळपास असाल, कृपया व्यासपीठावर यायचं आपण. भारती सर, आदरणीय सन्मान, आपला आदरपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर बोलवलं जात आहे. कृपया या ठिकाणी यायचं आहे आपण. भारती सर, श्री सर, चौधरी सर आपण या व्यासपीठावर यायचं आहे. चौधरी सर व्यासपीठावर या आपण. पाटकर सर या व्यासपीठावर या. आदरणीय भावे मॅडम आपण व्यासपीठावर या. अळू पुलाव आपली व्यासपीठावर खूप गरज आहे, कारण दुसरा जो कार्यक्रम आहे आपल्याला पारितोषिक देऊन सन्मान करणार आहोत आपण. आपली या ठिकाणी खूप गरज आहे. व्यासपीठावर यायचं भावे मॅडम. परीक्षण समितीद्वारे या ठिकाणी परीक्षण झालेलं आहे. पाककला कृती स्पर्धेमध्ये जवळपास 12 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. जबरदस्त आहे हो. त्यांच्या नंबर पण घेऊन ठेवा, शिकून घ्या. थोडीशी आपण सगळ्यांनी शांतता राखूया. लेट झालंय म्हणून गरम वर असेल तर मस्त लागेल. सर्वाधिक फळ त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. मी जसं सांगितलं जवळपास 12 स्पर्धक आणि रानभाज्या घेऊन आलेले जवळपास
10,000 महिला वर्ग चटणी कसली आहे ती? या सगळ्यांचं चटणी कसली आहे? अभूतपूर्व अशी असा चटणी ठेचा आहे बरोबर लावली त्याच्यामध्ये शेवग्याची पाका कलाकृती घेऊन आल्या असतील. ते या सगळ्यांचं कलाकृती हे यश आहे. आणि या यशाला आपण सगळ्यांनी सोबत देऊया, आपण त्यांच्या सोबत आहोत हे दाखवून देऊया आणि कृपया थोडीशी शांतता राखूया, कारण हे शांततेमुळे सगळं संपन्न होणार आहे. आपण थोडंसं अस्वस्थ न जाता कुठला ग्रुप तुमचा? तामाणे. ज्या दालनामध्ये खुर्च्या दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय. इतर महिलांना माझी कळण्याची विनंती आहे. इतर जे महिला आहेत, इथं मिळत पण नाही हो लय आहे ते खाऊन अगदी दूरवरून बापरे. एक महिला आल्या दिसतात. हे आता पावसात बोलतात जंगलाकडे रानाकडे उगवलेली ही सहसा मिळत नाही आपला जबरदस्त बनवली आहे, मस्त एकदम. काय बोलतो? अरे कधी येतो? तेच चालू हो वाया वाटप कधी करूया ते वरच्याकडे शिक्षक सांगा आमच्याकडे भेटले तुमच्याकडे कुठलं काय शिक्षक तसाच होतो तुमचा कुठला केळवली ठेवली कढीपत्ता चटणी चटणी बनवली आणि मी फक्त कढीपत्त्याची पाणी टाकलं होतं आम्ही बनवतो ते. बघूया मस्त लागते साखर बाकी बघू चटणी मस्त लागते आम्ही बनवतो पौष्टिक आहे ती. लय भारी आहे ती याची भाजी ना भेंडीची नाही हे गाठी काटला ही भाजी असली आंबा आंबाडे आंबाडीची भाजी. मस्त येते केळवली. रामसंग पण पडायचं ऑफिस आहे देण्याचा भरभरून प्रयत्न केलेला आहे. घेण्यासाठी तुम्ही खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. फक्त एवढंच की आलेत 12-13 जण आणि विनर आहे 3 जण आणि अजून उत्तेजनार्थ पण 2 जण आहेत. जवळपास 5 जणांना आपण बक्षिसं देत आहोत. पण याच्यासाठी निराश होण्याची गरज नाही आहे. सर्वच सर्व स्पर्धकांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत त्यांनी या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवणे म्हणून. त्यामुळे सर्वांना या ठिकाणी काही ना की ज्यामुळे खऱ्या अर्थाने रानभाजींना. मित्रांनो, रानभाजी महोत्सव हा केवळ खाद्यपदार्थांचा मेळावा नसून निसर्ग, आरोग्य आणि संस्कृती यांना जोडणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असलेल्या रानभाज्या किती पौष्टिक, औषधी आणि पर्यावरणपूरक आहेत याची जाणीव या महोत्सवातून आपल्याला झाली असेल. आपल्या पूर्वजांनी जपलेले हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्थानिक अन्नपदार्थांना प्रोत्साहन देऊया, निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट करूया आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या प्रेरणादायी उपक्रमासह.